नमस्कार मुलांनो, आज आपण एक सुंदर आणि एक जादुई अशी गोष्ट ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे 3 जादुई बायका. चला तर मग जादुई अशी आपली ही सुंदर गोष्ट सुरुवात करूया. एका छोट्याशा गावात मीरा नावाची एक गोड, हुशार आणि उत्साही अशी मुलगी राहत होती. ती सगळ्यांची नेहमी मदत करायची, प्रामाणिक आणि नेहमी हसरी असायची. गावाजवळच एक मोठं गूढ आणि रंगीबेरंगी असं जंगल होतं. लोक त्याला म्हणायचे जादूचं जंगल. गावातले सगळे सांगायचे त्या जंगलात की नाही 3 जादूच्या बायका राहतात. मीरा मनात म्हणाली, मी त्या जंगलात जाऊन आता बघतेच काय आहे ते. मीरा हळूच जंगलात शिरते. झाडं चमकत होती, फुलं बोलत होती, पक्षी गाणी गात होते आणि तेवढ्यात 3 जादूच्या बायका समोर प्रकट होतात. एक लाल साडीमध्ये, एक निळ्या साडीमध्ये आणि एक हिरव्या साडीमध्ये. त्या म्हणाल्या, मीरा, आम्ही तुझी आता परीक्षा घेणार नाही. आम्ही तुझ्याबरोबर 3 जादूचे खेळ खेळणार आहोत. पहिला खेळ हसण्याचा. जर तू मनापासून हसलीस तर तू नक्कीच जिंकलीस. मीरा खळखळून हसते आणि संपूर्ण जंगल आनंदाने उजळून निघतं. दुसरा खेळ म्हणजेच वाटून घेण्याचा. मीरा आपलं खाऊ सगळ्यांसमोर वाटून घेते. पक्षी, ससा, हरिण सगळे खुश होतात. तिसरा खेळ सत्य सांगण्याचा. बायका विचारतात, मीरा, तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? मीरा शांतपणे म्हणते, माझं कुटुंब, माझे मित्र आणि सत्य. 3ही जादूच्या बायका टाळ्या वाजवतात. मीरा, तू सगळे खेळ जिंकलेस. पहिली बाई म्हणते, तुला सोनं हवंय का? दुसरी म्हणते, तुला राणी व्हायचंय का? तिसरी म्हणते, काहीही माग मीरा. मीरा म्हणते, मला काही नको, फक्त माझं गाव नेहमी आनंदी राहू दे. 3ही जादूच्या बायका खूप खुश होतात. त्या म्हणतात, तुझं मनच खरं जादूचं आहे मीरा. मीरा, आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत. मीरा परत गावात येते आणि सगळ्यांसाठी प्रेरणा बनते. तेव्हापासून लोक म्हणतात, जादू जंगलात नाही, चांगल्या मनात असते. तर मुलांनो, आपल्या ह्या गोष्टीतून तुम्हाला काय बरं शिकलं? हसणं, वाटून घेणं आणि सत्य ह्याच खऱ्या जादू आहेत. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही आजची गोष्ट आवडली असेल तर नक्की हसत राहा, चांगलं वागा आणि सगळ्यांवर प्रेम करा. पुन्हा भेटू अशाच सुंदर गोष्टीसोबत. तोपर्यंत स्टोरी टाईम विथ ऐशू या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या छोट्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.